तर आता आम्ही जात आहेत गरबलला, कारण जी मोरदरला जी मॅच चालू होती ना ती काही कारणाने म्हणजे काल खूप पाऊस पडला होता ना, त्याच्यामुळे ती गरबलवरून मॅच डायरेक्ट इकडं आता गरबलला आली. तर आम्ही इथं गरबल फाट्यावरती थांबलो आहेत, बोरं खाण्याचा आनंद घेत आहेत सगळे पोरं. क्रिकेट प्रेमींना सूचना आहे की मोरदरला न जाता डायरेक्ट गरबलला यावे, कारण गरबलला मॅच चालू आहे. हे पा क्रिकेट प्रेमी चालले, त्यांना मी इथं सगळ्यांना सांगत आहे की गरबलला जा तुम्ही असं. तर आता पुढच्या मॅच इथं गरबललाच होतील, राहिलेल्या मॅचेस. आता आम्ही चालू आहेत डायरेक्ट गरबलला. तर इकडं जात आहेत आम्ही, इकडं कोणी जाऊ नका, गरबलला या सगळ्यांनी. डायरेक्ट गरबलले आम्ही आलो आहे किल्ल्याजवळ. पाहू शकता किल्ल्यामागचं वातावरण आहे पहा. इकडं हा किल्ला आहे, मागचा गेट आहे हा किल्ल्याचा, इकडं मंदिर आहे. आणि आता आम्ही इथं उभा आहोत, आम्ही चालू आहे तिकडं. आपा भाऊ भाऊ इथं खड्या दपलेला आहे. नाही हो, मजाक करायचो. तर मित्रांनो पाहू शकता इकडं सगळे ग्राउंडवरती पाहू शकता किती गर्दी आहे. इकडं मॅच आहे, सगळ्यांनी पहा. कोणी तिकडं मोरदारला जाऊ नका. पहा सगळे प्रेक्षक मंडळी बसलेली आहे. ग्राउंड जुनं ग्राउंड आहे ते गरबडचं, एकदम छान ग्राउंड आहे. विषयाने सगळ्यांनी इकडेच आहे. आता बघू शकता मी आता ग्राउंड वरती पोहोचलेलो आहे. हे पहा इथं मॅच चालू झालेली आहे, सगळे प्रेक्षक इथं टमाटे खाऊ राहिले, सगळे बसलेले आहेत तिथं लाईन शेअर डायरेक्ट रोडावरती. आज अतिशय जोरात पाऊस पडल्यामुळे मोरदरची मॅच कॅन्सल होऊन गडबडमध्ये ठेवण्यात आली आहे. अच्छा, हा निसर्गाच्या सारीच्यात ठेवण्यात आली आहे. हा हे पहा मित्रांनो आता शॉट मारलेला आहे डायरेक्ट. गावाचे डोंगर बघून घ्या, हे पहा डोंगर आमच्या गावाचे. हा आणि मित्रांनो आजूबाजूच्या सर्व क्रिकेट प्रेमींना इथं खिचडीचं आयोजन केलं आहे, सगळ्यांनी नक्कीच लाभ घ्या. नक्कीच या मॅच पाहायला आणि मॅचचा आनंद घ्या.